29 महापालिकांमध्ये भाजपची जोरदार मुसंडी मुख्यमंत्री फडणवीसांकडून रवींद्र चव्हाण आणि अमित साटम यांचं अभिनंदन। एकमेकांना पेढे भरवत नेते मंडळींकडून आनंद साजरा। मुंबई महापालिकेत भाजपची दमदार कामगिरी। मुंबईत आतापर्यंतच्या कलानुसार महायुतीला स्पष्ट बहुमत। हेच काल कायम राहिले तर 25 वर्षांनी मुंबईत ठाकरेंची सत्ता जाणार। मुंबईत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला धक्का। 2 मोठे शिलेदार पराभूत। माजी आमदार आणि आजी खासदारांच्या मुलांचा पराभव। समाधान सरवणकर, प्रिया सरवणकर आणि दीप्ती वायकर पराभूत। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका पुतण्याकडे मतदारांची पाठ। अजित पवारांना मोठा धक्का। पश्चिम महाराष्ट्रात भाजपचीच आघाडी। पुणे महापालिकेचा निकाल लागताच भारतीय जनता पक्षाचा मोठा निर्णय। राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय। काम न करणारे बोलत राहिले, पुणेकर जनतेनं आमच्यावर विश्वास दाखवला। अजित पवारांचं नाव न घेता मुरलीधर मोहोळ यांचा टोळा। पंधरा महिन्यांपूर्वी स्थापन झालेला इस्लाम पक्ष मालेगावातील सर्वात मोठा पक्ष। मालेगावात इस्लाम पार्टीला सर्वाधिक 19 जागा। भाजपचा फक्त 2 जागांवर विजय तर भाजपला सर्वात मोठा हादरा। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे रशीद मामू यांचा विजय। चंद्रकांत खैरेंनी रशीद मामूंच्या उमेदवारीला केला होता विरोध। पनवेल महापालिकेवरही भाजपाचाच झेंडा। पनवेलमध्ये भाजपचा 56 जागांवर विजय। जालना महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा दणदणीत विजय। 65 पैकी 41 जागेवर भाजपचे उमेदवार विजयी। खोतकरांचा फॅक्टर चाललाच नाही। महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशाच्या गजरात जंगी सेलिब्रेशन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।